गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तिकडं काय म्हणते रेश्मा? तिकडं म्हणे तिला कुत्री दिसली ती बघ बांधायची होती गावाला. असे बर ज्ञानेश्वरी निघाली शाळेत. काय 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 म्हणते एवढंच राहिलं. अरे घालून दे गेली अकराला शाळेत. अरे तुला नाव आणशील की तुझ्याकडे काय तू नाव आणशील लेकरांनी कुठं आणायला आणि काय कलर घातलाय शाळेचे कपडे कण्यात घातले होय नी सँडलन घड्याळन दुपटरण कशाला सांगताय आधीच डोकं दुखतंय. गावतोय का नाही आले सँडल हा अजून इथं आणलंय ताण नको. गेली पोर शाळेत. रेश्मा कुठं चालली काय सांग? दाह काढाय चालली या. आईचं काय गणित हुकले काय गणित हुकले? माझं नाही काय गणित हुकलं झालं. आता माझी पूजा झाली मग आता स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाक करायचं बर तिकडलं उरकलं आता झाडून बिरून देवपूजा. बर मी हाय पारोसाच अजून आता आंघोळ करायची. पाणी तापलेलं हाय झाले आंघोळ बिंघोळ चकाट मध्ये खटाखट टकाटक मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनल वर नवीन कोण आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक विसरून जाताय लाईक तेवढं करत जा की म्हणजे काय होतं बरं वाटतं जरा जीवाला. आणि काल पुण्याला गेलो होतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की काही सांगितलं नाही काय दावलं बी नाही. काय दावणार तिथं ऑफिस मध्ये गेलो होतो. काय म्हणते रेश्मा? बरं सांगतो थांबा सांगतो. काय हेडिओ बघ की हेडिओ मध्ये दावले की पुण्याला पोचलो होतो का नाही? पुण्याला पोहोचला होता पण तिथं जाऊन तुम्ही केलं काय ते दावलं नाही. काय होतं काड्या करतात रे लोक. हो ना मला विश्वास बसना म्हणलं. बरं असं दे अशीच करते म्हणे. काय झालं मॅटर म्हणजे आपण ती वेब सिरीज आता चालू करायचं माझं प्लॅनिंग चाललंय ना. बाकीचं सगळं रेडी झालेला आहे विषय. ती वेब सिरीजला आहे ना आपल्या एक ते 2 ऍड अशा पाहिजे त्या. मग ती त्यांच्या ऑफिस म्हणजे भेटायला गेलतो त्या साहेबांना भेटलो आणि बघूया वेब सिरीज चालू करतोय म्हणल्यानंतर आता विषय कसा आहे की म्हणलं एक ऍड तर पाहिजेत का नाही पाहिजे का नाही मित्रांनो. आता मस्त ही तुम्ही स्किपेबल जाहिरात स्किप करताय ती ऍड लागते युट्यूब कडून बी येते. पण एखादी ऍड चांगल्या पद्धतीने भेटली ना आपल्याला तर त्यांना म्हणलं होतं मी येतो भेटतो कसं काय सांगतो तुम्हाला नंतर. लगेच काही सांगत नाही. कसं असतं सगळं सांगितलं तिथलं दावलं तर काड्या करणारी बी लोक असते ना मित्रांनो. खरं सांग सोशल मीडिया आहे कुठनं कुणाची ओळख कशी निघल काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे म्हणलं नको जास्त काय बोलाय नको. पण आज सांगितलं काय दमच नाही निघला असा विषय झाला. असं आता पोरं गेले ती शाळेत. संध्या मला वाटतं घरीच आहे. कालच्या व्लॉग मध्ये संध्याला काय दावला नाही बक्की नाही कोणी नाही. संध्याचं बक्कीचं काय चाललंय दावतो तुम्हाला. काय सांदे काय काम करतोय? काय केलं काल? काय नाही झोपलो निवांत आईश केली. मारला कलर कलर वाले आले येते तू कलर कसा मारलाय बघू. वरल्या खोलीला मारलाय कलर. काय मारलंय कायच नाही मऊ मऊ करून टाकले बरोबर. सगळ्या टिकल्या टिकल्या सांगायला केल्यात मोकळ्यात. असा कलर मारला एकंदरीत दिसतोय का बारा. सगळा कलर कलरचाच वास येतोय. काय करते बोकळा? किचन चालू आहे की चालूच आहे की. मग काय म्हणते ती मला झाडते ती कमेंट मध्ये नका वया लेकराला काय म्हणत जाऊ. सध्याच चाललंय आणि मला म्हणतात सगळीजण बंगला बांध बंगला बांध. बक्कीन संध्या बघ किती आयुष करते ती पण ना संध्या कसं आहे चाललाय होईल आपला बी बांधू मित्रमैत्रिणींनो विषय तो नाही. आणि संध्याला मी काय म्हणलं माहिती का आता सकाळ ते दिवशी तुम्हाला मी काय म्हणलं होतं विषय काय झाला ही आपले आणि ही संध्याच आहे. संध्याला काय म्हणलं बंगला मध्ये राहीन इकडेच तू शोभन असा कडनी अशी झाडं लाव. ही लक्षात आलं का? ही असं आम्ही वाटणे केलेले आहेत ना. ही उभी ही त्याला. मग मी काय म्हणलं समजा हिथून हिकडे आहे ना हे आपलं गार्डन आहे. आता हे हे बी मी बांधावंच बांधलं होतं पहिलं. ही पुढं गार्डन केलं तर इकडं ही हेच आहे संध्याचं आहे. मग त्याला तिथं दिल्यावर त्याला पलीकडं हे मला येईल माझं मागं सरून होईल आणि माझा बंगला पुढं होईल. म्हणजे माझं इकडं होईल काय करायचं ती हे साईडला आणि गार्डनचा शो पुढं राहीन असं म्हणलं होतं. चालतंय म्हणली नाही काय पण ती चर्चा चालली होती. आणि काय भांडणाचा वगैरे विषय नाही. काय जाणं येणं चालूच राहतंय सगळं असं काही विषय नाही. आईच्या चालला इकडं स्वयंपाक काय फुलावर फुलवर माणसानं कसला कोबू फुलावर नसतो का त्यो हाय का नाही.
रेशमा चाललंय दोन्ही दोईचं. अर चिमण्या अशा जे येते ना घरात दार उघड राहिले की येते ह्याच्यातच बसते ते आतमध्ये जाऊन. चिमण्यांनी लय अवघड केले काय सांगायचं तुम्हाला. असं 11 वाजल्यात फुटाने हे ते काही हरभरा वाळायला घातले तिथं. थांबाचा थोड्या वेळ खातो. नाही भाजल्यात हरभरा भाजले भाजल्यात कसं लागतात बघ क्या रे. आज चुकीचं झालंय आता उद्या नाही वाढत. मिठाचा जेवढं पाराला जेवता रोज. मग थोडा अर्धा तास लवकर जेवलो मग काय झालं. तुम्ही काढते अर्धा तास लवकर जेवण. मला असं ऊन पडलंय वर येते शाळेत ना. नेनेश्वरी आली शाळेत ना. तुम्ही काय बदललं काय काय तुम्ही गाईच म्हणलं. आता काय गाईज म्हणून नाही तर काय म्हणून. कधी कधी गाईज मी आता एक व्हिडिओ पाहिला ते गाईज म्हणत होत म्हणून मी गाईज म्हणले एका गीत. गाईज नेने आली शाळेत ना. होय नेने सूर्य डॉन आला शाळेत ना आणि चार्जिंग लावतोय आता सूर्य डॉन. अय डॉन किती चार्जिंग आहे. 68. बर गाईज म्हणल्यावर नेनीला जरा रिएक्शन आलं पण आणण्याला काय वाटलं नाही. काय पोरं बघते तिने व्हिडिओ त्याच्यासारखे ती रील गाईज येत गाईज. काय म्हणते रेशमा. मला वाटलं फोनवरच वाचताय. नाही गाईजला बोलत होतो. गाईजला काय गाईज हा कसली गाईज. गाईज ही काय बघते ती गाईज. तुला माहिती का अन्य गाईजचा मतलब. नाही माहिती. तरी माहिती का. नाही माहिती. सांग बर. नाही माहिती म्हणजे आता काय त्याला पोर असं काही कुणाला असं पोरांना म्हणतात गाईज असं. हा गाईज कोण. मी नाही तसलं काय म्हणते मला नाही माहिती. अरे पोरांनाच म्हणतात होय नाही. धूप पड गए बहुत बडा. अच्छा दुपार झाली 1 वाजल्यात. लय बी उन्हाचं नको. काय लय बी उन्हाचं सोडल्या मग लयच प्युअर ऊन पडले. प्युअर म्हणजे बोलतात प्युअर. ह्या झाडांना नाही आता मोठाली झाल्यात एवढं नाही काय करत. काय होतं ह्या झाडांचं ह्याला भिजावलं नाही तर ह्याला सोडलं त्याला सोडलं ह्याला सोडलं काय तिकडे भिजावते. संध्याचं चाललंय कलरचं काम. काय करतोय मिस्त्री कुठे गेले. मिस्त्रीवर जेवण करतात. संध्याचं चाललंय सांदी भाजवायचं. मी खात राहिला होय. दिसतंय बरं दिसतंय. नाही गे ती पोटी भरल्यामुळे गेलं काय याचं ते खाट खोट. पुट्टीमुळे बरोबर आहे. चाललंय त्यांचं कलरचं. सकाळी दावलं होतं परत फिरून गेलो. ती पेंटर आल्यामुळे परत गेलो. पेंटर म्हणताना नाही तर आला नाही. ते आमचं मित्र येतात इथं भोसले सासरवाडी हॉटेलवालं भोसले येतात इथं. काय झाली निवांत बसली रेशमाने उन्हाचं. रेशमाने काय केलंय माहिती का. मी मेहंदी काढते मेहंदी. रेशमा चालली उंद्याच्याला लग्नाला. ज्ञानूने माझा नेमासा टुला गेली. दाव कशी काढली नीट दाव. अशी मेहंदी काढली. हे जो ह्याच्यावर काढलीच नाही. बासकी एकावच हिथून राहिली ना थोडी काढायची. लय उन्हाने खराब झालं. तरी ही आता सावली काय झाली आताशी पालवी पाला फुटायला लागला. पण गरज होईल 1-8 दिवसात पॅक होऊन जाईल सगळं. पाला मोठा व्हायला लागलाय. हे जेवायला दुपारचं होय. टमाटो कापलोय उगू. हो इकडे वाटाणा आणि दुपारचं मी जेवतो की होय रेशमी. नाही पट्टीला आलेत इथं आणि सर आलेत इथं. नमस्ते. नमस्कार. काय म्हणता. काय नाही आलतो भेटायला रवी भाऊ. हा दोस्त आहेत माझी खास. दोघं दोस्तच. असं नाही काय बाकी विशेष काय म्हणता सर. काय नाही चालू आहेत मैदानात चालू आहेत स्पर्धा चालू आहेत. हा आणि सगळ्यात महत्व त्यांचं बी चॅनल आहे आपली कुस्ती असं नाव आहे. एकदा मी गेलो बी होती काढलं बी होतं त्यांच्या तिथं दुकानावरती. आणि पाटलांचं तर काय तुम्हाला दया पाटलांचं सगळं माहिती झालंय. दोघं सारखे व्हिडिओ असते. त्या दिवशी आश्रमात गेलतो तुम्ही बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितलाय आणि तुम्हाला ओळखते ती सगळी. त्या दिवशी बरेच जणांनी शाबासकी दिली तुम्हाला. कमेंट चांगले केले तिथे. आणि त्यांचा आश्रम लहान मुलांचा मित्रांनो. पोरांना सांगून पोरं आता कुस्ती मैदानात सगळं असे उतरवले तिथे. मी एकदम भारी केलंय. एक दिवशी
जाणार आहे मी चॅनल घेऊन तिथं. काय बाकी विशेष? काय नाही निवांत आहे. आज आलो होतो जरा एक काम होतं म्हणलं चला जरा रवी भाऊंना भेटून यावं. काय पाटील काय मित्रांना सांगचाल? नाही काय आता हेच चाललंय. मग आता तिथलं झालंय सगळं पूर्ण, तिथंच व्हिडिओ बनवायचे आपले. हा पाटील ती गेली मित्रांनो. परत कोण आले? नमस्कार. हाय का ओळखीनं? आम्ही गेलो होतो की जेवायला. सासरवाडी हॉटेलचे मालक आहेत मित्रांनो. काय म्हणता? एकदम मजेत सर. आठवण आली, प्रयागराजला गेलेलो. मग सरांनी सांगितलेलं प्रयागराजला कसं कसं जायचं. मग जाऊन आलो. आल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं. म्हणलं आता इकडे एकदा देवाचं दर्शन घ्यावं. असं झालं का? असं द्या, तसं काही नाही. तुम्ही हिंडता राहू एवढं, तुम्हाला सगळं माहिती आहे बघा. अहो दुनिया हिंडल्याला माणसं ही साधं सुद्धा नाही. आमचं दोस्त आहे तुम्ही अविनाश भोसले आणि ह्या साईडला सर आले इथं. नमस्कार, मी दीपक बारोकर. मी TC कॉलेजला फिजिक्स हा विषय शिकवतो, 11वी-12वी सायन्सला. माझे मित्र सासरवाडी हॉटेलचे मालक अविनाश भोसले यांनी सजेशन दिलं की सर आपला एक यूट्यूब चॅनल का चालू करू नये आपल्या मुलांसाठी, की ज्यांना कमी ह्याच्यामध्ये आपण चांगल्यात चांगले कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन करून देऊ शकतो. तर ते म्हणले आपण रवी शिंदे सरांची एक भेट घेऊ. खूप चांगले युट्यूबर आहेत, चांगलं मार्गदर्शन करतील. आणि मागच्या जवळजवळ सरांनी 2 तास मला वेळ दिला आणि त्याच्यामध्ये भरपूर माहिती मला दिली की एवढं म्हणजे एज्युकेशन ऍडव्हान्स असून मला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या सरांना माहिती होत्या. त्याबद्दल तुमच्या फील्ड मधलं मला काही गोष्टी माहिती नाही. तुम्ही जी पोरांना तुमच्या पुस्तकातनं ज्ञान देणार आहे ती मला नाही. पण आता मी कसं आहे युट्यूब मध्ये आता गेले 4 वर्ष झाले. सरांनी 4 वर्षापूर्वी त्यांच्या व्हिडिओ मी चॅनल पाहिला, युट्यूबला व्हिडिओ अपलोड केला. मला तिला विशेष वाटलं. तोच सर आता पुढे आपल्याला टाकला होता, चांगले व्ह्यूज घालते, पण सरांनी काही टाकलं नव्हतं. हाय म्हणले, पण म्हणलं पोरांपर्यंत ही विषय पोचवा. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करताल त्यावेळेस आपण भेट होईनच. होय सर? 100% भेट होणार. आणि काय म्हणते का, शिक्षण आमचं 10वीच आहे, पण तुमच्या माध्यमातून लोक शिकतील तरी. मग काय संध्या आले. काय म्हणतो संध्या? काय नाही सर, मित्र आले तर इथे आमची बसले गप्पा. नमस्ते. हाय बसलो गप्पा मारले बराच वेळ. ही कोथिंबीर आहे. अंधार पडला चालल्यात येत आता सर निघाल्यात येत. असं दे, घरची कोथिंबीर आईने आणली होती ती दिली होय आहे. असं दे, आता दुसरं काही नाही बी. चला सर, बाय बाय. बाय बाय. गेली जोडीदार आलती आज, बरेच जण आली. काय म्हणते नेने? काय नाही. हाय हाय हाय. बर जेवली वर्षी जेवाय घेऊन यायचं होतं म्हणलं आता भाडी घासून तुम्हाला जेवाय आणा. जेवली सगळी. तुम्हाला वाढू झाला हाका मारते पण तुम्ही आवाज दे म्हणलं आता झाला. भांडी काढून ठेवलंय पातेल्यात. खरं गरम ती मग अशी जेवलं ना लवकर त्याच्यामुळं जेव्हा पण सगळं गाड होऊन गेला. आधार पडलाय वाढ झालं. थोडासा का अभ्यास करावा बाळा. करायचंय. हा इकडे मोबाईल बघते, इकडे काय शेट. हा काय नेण्याला का काय धंदा झालाय, अवघड झाले. हा थोडं जरा थोडं तरी बरं असं. चलो ह्या गोष्टी व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रमैत्रिणींनो. नवीन कोण असेल चॅनलवर तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि हाय उद्याच्याला तर आम्ही चाललोय लग्नाला. नगरला निघालोय. हाय ग्रेसमन मी जाणार आहे. मी पण आहे. नाही पोरं नाही कोणा बरं टू व्हीलर नाही. पोरांचं काय गटुड पूर्ण आहे. बघू आता उद्या कोण कोण जाते. चला भेटूया नेक्स्ट शेड्यूल मध्ये.